नमस्कार, मी मधुरा झी24 तास मध्ये आपलं स्वागत। आज आपण हितगुज मध्ये चर्चा करणार आहोत न सांगता दारू सोडवा ह्या विषयावर। खरं तर व्यसन हा एक मोठा आजारच आहे। एकदा का व्यसन जडलं गेलं तर अख्खं कुटुंब उद्ध्वस्त होतं आणि अशी असंख्य उदाहरणं आपल्या सर्वांसमोर आहेत। मात्र या व्यसनावर जर वेळीच आळा घातला तर नक्कीच त्याचा फायदा त्या व्यसनी व्यक्तीला तर होतोच, पण त्याच्या कुटुंबालाही होतो। आणि म्हणूनच आज आपण व्यसनी व्यक्तीचं नेमकं व्यसन कसं सोडवावं, व्यसनी व्यक्तीची मानसिकता कशी असते, त्यांना व्यसन जडण्याचं काय कारण असू शकतं यावर चर्चा करणार आहोत। आणि ही चर्चा करण्यासाठी आमच्या स्टुडिओमध्ये आलेत शुभकरण ट्रस्टचे डॉक्टर मनोहर यादव आणि डॉक्टर SY हेलसकर। विषयाकडे वळणारच आहोत, मात्र तत्पूर्वी मी आमच्या दोन्ही पाहुण्यांचं स्वागत करते। डॉक्टर यादव आणि डॉक्टर हेलसकर, तुमचं खूप स्वागत आहे झी24 तासच्या स्टुडिओमध्ये। नमस्कार। डॉक्टर मनोहर यादव यांची थोडक्यात ओळख करून द्यायची झाल्यास, डॉक्टर यादव हे MD DPM असून महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या शासकीय मनोरुग्णालय येरवडा पुणे इथून ते मेडिकल सुपरिटेंडेंट म्हणून सेवानिवृत्त झालेत। गेली 20 वर्षे ते मानसोपचार तज्ञ म्हणून शासकीय सेवेत होते। सध्या ते शुभकरण ट्रस्ट मध्ये व्यसनमुक्तीच्या अभियानात मानसोपचार तज्ञ म्हणून कार्यरत आहेत। तर डॉक्टर हेलसकर हे BAMS असून GT हॉस्पिटल आणि मेंटल हॉस्पिटल ठाणे इथे मेडिकल ऑफिसर म्हणून कार्यरत होते। त्यांना ह्या क्षेत्राचा तब्बल 30 वर्षांचा अनुभव असून सध्या ते शुभकरण ट्रस्ट मध्ये व्यसनी व्यक्तींना व्यसनापासून दूर राहण्याचा मोलाचा सल्ला देतात। तेव्हा या दोन्ही तज्ञांकडून या ट्रस्ट विषयी आणि एकूणच दारू कशी सोडवावी याविषयी अधिक जाणून घेऊया। तेव्हा लगेचच चर्चेला सुरुवात करूया। सर, पुन्हा एकदा स्वागत आहे झी24 तास मध्ये। आणि आज फार महत्त्वाचा विषय आपण आज इथे चर्चा करणार आहोत, कारण की आजकाल आपण बघतो की वेगवेगळी कारणं आहेत दारूचं व्यसन असणं किंवा इतर काही व्यसनं असतील, सिगरेट असेल। मात्र ही व्यसनं जडण्यामागची कारणं आपण डॉक्टर यादव यांच्याकडून जाणून घेऊयाच। मात्र सगळ्यात अगोदर शुभकरण ट्रस्ट ही संस्था काय आणि ह्या संस्थेच्या कार्याबद्दल काय सांगाल? ही एक फार जुनी संस्था असून 27 वर्षापासून याची स्थापना झालेली आहे। त्याद्वारे जे काही व्यसनमुक्ती अभियान राबवलं जातं याची व्याप्ती फार मोठ्या प्रमाणात झाली आहे। याचं नाव उंचावर गेलेलं आहे आणि इथे येणारे जे रुग्ण असतात किंवा त्यांचे नातेवाईक असतात त्यांना फार आधार वाटतो या संस्थेमध्ये आल्यानंतर। यांच्या कार्याबद्दल बोलायचं झालं तर आम्ही इतरही संस्थेशी काही संलग्न आहोत। काही आम्ही पथनाट्य घेतो, शाळेतून काही लोकांकडून मदत घेतलेली आहे, त्यांच्याद्वारे एक प्रकारची रॅली निर्माण होते। त्यामुळे एक प्रकारचा असा एक जनजागृती होते आणि त्यामुळे त्याचा इफेक्ट चांगला होतो। आणि इथली कार्यपद्धती बोलायचं झालं तर हा प्रत्येक पेशंट इथला जो आहे तो स्क्रीन केला जातो। म्हणजे त्याला काही आजार असले तर आम्ही त्याची आधी पडताळणी करतो की तुला काय आजार असेल तर आम्हाला सांग। त्याच्या नातेवाईकांना विचारतो की काही कुठला त्याला आजार आहे का, आधीची काही पूर्व सूचना काही मिळते का, हिंट मिळते का त्यामधून, तो योग्य आहे किंवा नाही हे औषध देण्यासाठी हे आधी तपासलं जातं। त्यानंतरच त्याला औषध दिलं जातं। आणि हे आमचं औषध जे आहे हे एक ॲलोपॅथीचं औषध असून ते ब्रँडेड औषध आहे। त्याच्यावर तुम्हाला नाव मिळेल, त्याचं लेबल मिळेल, मॅन्युफॅक्चरिंग लायसन नंबर मिळेल, त्यानंतर त्याची मॅन्युफॅक्चरिंग डेट पण मिळेल, एक्सपायरी डेट पण मिळेल। त्यामुळे याच्यापासून हिडन फॅक्टर्स असे काहीच ठेवले गेले नाहीत। तर मला सगळ्या डॉक्टर्सना हे सांगायचे की त्यांनी स्वतः हे सगळे पडताळून आमच्याकडे न येतात ते त्यांच्या फॅमिली डॉक्टरकडे जाऊन हे औषध दाखवून आमची सल्ला मसलत घेऊन, इथे माझ्या बाजूला सायकॅट्रिस्ट पण आलेले आहेत, त्याला मानसिक आजार पण काही जडला असेल, कारण हे मुळात मानसिक आजाराचंच लक्षण आहे दारू पिणं हे। त्यामुळं यांचं मला फार सहकार्य यापुढे होत राहणार आहे आणि मी फार आनंदी झालोय की डॉक्टर यादव पण माझ्याबरोबर आज जॉईन झालेले आहेत। नक्कीच। आणि खरंच आम्हालाही बरं वाटेल त्यांच्याशी चर्चा करून, कारण की मानसोपचार तज्ञाची फार मोठी भूमिका असते एखाद्या व्यसनी माणसासाठी, कारण की त्यांना नेमकं काय कारण असतं जडण्यामागचं हे व्यसन। मात्र सगळ्यात अगोदर डॉक्टर यादव मला हे सांगा की व्यसन म्हणजे नेमकं काय आहे आणि नक्कीच व्यसनाचे वेगवेगळे प्रकारही आपण बघतो, त्याबद्दल काय सांगाल? कसं असतंय की साधारणपणे लोकांना सवयी असतात, जसं की काही लोकांना पान, तंबाखू अशा काही सवयी असतात, पण याचं एक ठराविक प्रमाण असते। जेव्हा हे ठराविक प्रमाण जेव्हा पुढे जाते, म्हणजे ज्या ठिकाणी एक्सेसिव्ह प्रमाण अतिरेक होतो कुठल्याही गोष्टीचा, आणि महत्त्वाचं म्हणजे ह्या जर वस्तू मिळाल्या नाहीत तर मग तो मनुष्य बेचैन होतो, चिडचिड होतो, राग करायला लागतो आणि हा वस्तू मिळण्यासाठी तो सारखा प्रयत्नशील राहतो। दिवसभरात त्याचा संपूर्ण वेळ ह्या कशा मिळतील हे ह्याच्यासाठी जातो असतो आणि एकंदरीत
त्याला कुठं थांबायचं हे कळत नाही आणि शारीरिक, मानसिक आणि सामाजिक अवलंबून त्याच्यावरती जेव्हा तो अवलंबून राहतो तेव्हा समजायचं की या ठराविक गोष्टीचं त्याला व्यसन जडलेलं आहे. बरोबर. आणि सगळ्यात अगोदर म्हणजे ना एखादी व्यसन जेव्हा एखाद्या व्यक्तीला जडतं ना त्याच्या आधी म्हणजे हळूहळू ती सुरुवात होते आणि मग त्याला अति अटॅचमेंट त्या गोष्टीशी होते. म्हणजे उदाहरणार्थ दारू, म्हणजे ती दारू बघितल्यावरती तो एक वेगळीच त्याला स्फूर्ती चढते आणि मग सारखं तेच काम करावं असं वाटतं. कारण आहे मॅडम, कसं होतं की दारूचा सुरुवातीचा कमी प्रमाणामध्ये जर तो घेतला, दारू घेतली तर त्याचा उत्तेजक असा इफेक्ट होतो. त्यामुळे त्याच्या भावना त्याला मनामधून त्याला बरं वाटायला लागतं आणि मूड एकदम त्याचा चांगला होतो, हसतात, विनोद करतात. त्यामुळे तो सुरुवातीच्या स्टिम्युलंट इफेक्टमुळं त्याच्याबद्दल एक प्रकारचं आकर्षण निर्माण होत राहतं आणि मग त्या ह्याच्यामध्ये ते वरचेवर वाहत जातो ती व्यक्ती आणि अतिशय वाईट परिस्थितीला तोंड द्यावं लागतं पुढे जाऊन. कुटुंब तर उद्ध्वस्त होतच, मात्र त्या व्यक्तीला वेगवेगळे आजारही जडतात. आपण बघतोच की व्यसन जेव्हा जडतं तेव्हा वेगवेगळ्या आजारांना त्यांना सामोरं जावं लागतं. मात्र सगळ्यात अगोदर मला आता सांगा की दारूच्या व्यसनाची मुख्य काय कारणं आहेत, का हे दारूचं व्यसन जडतं? मॅडम, दारू सुरू होण्यासाठी साधारणपणे आपण जर पाहिलं तर अनुवंशिकता हा एक 25 ते 40 प्रमाणामध्ये हा प्रकार आहे. कारण याचं काय असं स्टडीज केलेले आहेत की म्हणजे दारू पेत असलेल्या ग्रस्तांची मुलं दुसरीकडे वाढवून जरी बघितलं तरी त्यांच्यामध्ये दारूचं प्रमाण वाढलेलं आहे. पण त्याचबरोबर घरातील एकंदरीत वातावरण आणि थोरांचं अनुकरण, घरामध्ये जर वडील दारू पित असतील किंवा अजून दुसरे कोणी लोक जर दारू पित असतील किंवा समाजामध्ये आजूबाजूला जर दारू पित असतील तर ते एक अनुकरण केलं जाते. आणि दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे सुरुवातीलाच आपण पाहिलं त्याप्रमाणे की दारूचा जो इफेक्ट, तो एक स्टिम्युलंट इफेक्ट, जो थोडासा चांगला अनुभव सुरुवातीला येत असल्यामुळं त्याच्याकडे एक ओढ निर्माण होते. पण जसं जसं मनुष्य दारू प्यायला लागतो तसं तसं त्यांना तो जो इफेक्ट येतो, तो इफेक्ट येण्यासाठी त्याला जास्ती प्रमाणामध्ये दारू घ्यावी लागते. त्यावेळेला असं म्हणतात की ते टॉलरन्स त्याला निर्माण झाला, म्हणजे जास्त प्रमाणात दारू घेतली तरच त्याला ती मजा येईल. बरोबर. आणि म्हणूनसाठी तो जास्त प्रमाणामध्ये दारू पिण्याच्या पाठीमागा लागतो. आणि ज्या वेळेला शरीरातल्या दारूचं प्रमाण कमी होतं, शरीरातली मात्रा कमी होते, त्यावेळेला मग त्याला काही ठराविक बेचैनी होतो, रेस्टलेस होतो, चिडचिडा होतो, त्याला घाम सुटतो, त्याला विड्रॉल सिम्पटम्स अर्थातच ते वेगवेगळे सिम्पटम्स दिसायला सुरुवात होतात. आणि मग म्हणूनसाठी तो परत ते मिळवण्यासाठी दारू मिळवण्यासाठी प्रयत्न करतो आणि मग वाईट मार्गालाही अनेकदा लागतात. थोडक्यात म्हणजे कसं होतं की सुरुवातीला मनुष्य दारू पितो, त्याच्यानंतर त्याच्या शरीरामधली असणारी जी दारू आहे ती अधिकच्या दारूची मागणी करते आणि शेवटी मग ते दारूच माणसाला प्यायला लागते. अशा प्रकारे हा नक्कीच. म्हणजे खरंच हे फारच मोठं आणि वाईट व्यसन आहे आणि अतिशय, मगाशी मी म्हटलं, व्यसन हा एक मोठा आजार आहे आणि खरोखरच वाईट आजार आहे आणि त्याच्यामुळे पूर्ण आयुष्यात उद्ध्वस्त होतोच. आणि डॉक्टर हेलसरकर, मला तुम्हाला असं विचारायचंय, खरं तर हे तुम्ही व्यसनमुक्तीचं अभियान आज अनेक ठिकाणी राबवत आहे, त्याबद्दल काय सांगाल? कारण की फार महत्वाचं आहे की ठराविक एरियापुरतं हे अभियान राबवून उपयोग नाहीये, कारण की आज जगभरात आपण बघतो की अनेक लोकांना हे व्यसन जडलेलं आहे. हे पूर्ण भारतभर यांच्या शाखा आहेत. मुख्य शाखा आमची दादरला, पूर्वेला आहे. त्यानंतर सेंट्रल लाईनला गेला तुम्ही तर चेंबूर आहे, ठाणा आहे. त्यानंतर पुढे कल्याणला आहे. इकडे वेस्टर्न लाईनला बोरिवली आहे, विरार आहे. त्यानंतर पुण्याला काही सेंटर्स आहेत आमचे, कोल्हापूरला आहे. त्यानंतर पुढे बँगलोरला आहेत. त्यानंतर इकडे पंजाबमध्ये पण त्याची उत्पत्ती झालेली आहे डॉक्टर वीरेंद्र सिंगमुळे. त्यानंतर पुढचं आणखीन बोलायचं झालं तर गुजरातमध्ये पण सेंटर्स आहेत, काही दिल्लीला सेंटर्स आहेत. अशी जागोजागी पूर्ण हा भारतभर त्याचा प्रसार झालेला आहे आणि प्रत्येक ठिकाणी काउन्सिलर्स आहेत, डॉक्टर्स आहेत. हे सगळे स्क्रीन करूनच त्यांना योग्य ते औषध दिलं जातं. बरोबर. आणि आमच्या स्क्रीनवर नंबर पण तुम्हाला मिळतील. कोणाला काही शंका असेल त्यांनी ते स्क्रीनचे नंबर बघावेत आणि आम्हाला केव्हाही प्रश्न विचारू शकता. असं काही नाहीये की रिस्ट्रिक्शन तसे काही नाहीये. केव्हाही तुम्ही ते संपर्कावर साधू शकतात, आमच्याशी संपर्क साधू शकतात. डॉक्टरना पाहिजे तिथले काउन्सिलर आहेत, आमच्याशी पण संबंध साधता येतील. काही फॉलोअप ट्रीटमेंट पण आम्हाला फोनवर देता येईल त्यांच्याबरोबर. आम्ही डॉक्टरांना पण सांगतो की त्यांनी याचा
अवश्य लाभ घ्यावा डॉक्टर लोकांनी पर्टिक्युलरली. नक्कीच खरंच फार महत्वाचं कार्य करताय आणि फार आजकालच्या जगात मी मगाशी म्हटलं दारू हे एक मोठं व्यसन जडलेलं पाहायला मिळतंय. मात्र ही दारू पिण्याची नेमकी कारणं तुम्ही शोधली आहेत का? कारण की तुम्ही एक मानसोपचार तज्ज्ञ आहात आणि नक्कीच तुम्हाला माहिती असेल की जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीबरोबर व्यसनी व्यक्तीबरोबर डिस्कशन करता किंवा चर्चा करता त्याबद्दल, तेव्हा काय प्रामुख्याने कारणं आढळून आली आहेत? प्रामुख्याने मॅडम हा अनुवंशिकता हा एक भाग आहे. त्याचबरोबर लहान एखादा व्यक्ती लहान असताना त्याच्यामध्ये जे काही सायकोलॉजिकल प्रॉब्लेम्स असतात, जसं की कंडक्ट डिसऑर्डर्स, अटेन्शन डिफिसिट हायपर ऍक्टिव्हिटी डिसऑर्डर, तर अशा मुलांच्या मध्ये पुढे जाऊन दारू पिण्याचं प्रमाण हे फार वाढत जातं. त्याचबरोबर घरामध्ये जर कोणी दारू पित असेल तर त्याचं ते इमिटेशन टाईप थोरांचं अनुकरण एक केलं जाते. किंवा समाजामध्ये समाजामध्ये जे लोक राहतात त्या ठिकाणी आजूबाजूला जो परिसर आहे, तर म्हणूनसाठी लो सोशल स्टेटसमध्ये ह्याचं प्रमाण जास्तीत जास्त प्रमाणामध्ये आढळून येतं. काही समाज असे आहेत की त्या समाजामध्ये दारू पिली जात नाही, पण काही समाजामध्ये कल्चर म्हणून दारू पिली जाते. आणि म्हणजे कुठल्याही लग्न प्रसंग असेल, वाढदिवस असतील, कुठलाही प्रसंग असेल, चांगल्या प्रसंगी मग त्यामुळं ते हळूहळू व्यसन जडत जातं. कारण ज्या ठिकाणी त्याला थांबायला कुठे जर कळलं नाही, सर्वांनाच असं होतं असं काही नाही, पण काही मंडळींना ते व्यसन जडलं जातं. याचबरोबर मग पुन्हा त्याचे काही मानसिक आजार त्याच्यामध्ये जर काय असतील, उदाहरणार्थ चिंता असते किंवा कोणाला बाहेर डिप्रेशन असते किंवा कोणाला बाहेर एकटं पडायला भीती असते किंवा काय लो सोशल स्किल्स असतात, मग बाहेर कोणाशी बोलायचं म्हटलं तर थोडंसं घाबरल्यासारखं होतं. मग त्यामुळे त्याचा स्टिम्युलंट इफेक्टचा तो उपयोग घेऊन ह्या अशा याच्यामध्ये दारूचं व्यसन जडलं जातं. बरोबर. म्हणजे वेगवेगळी कारणं आहेत दारूचं व्यसन जडण्यामागे. नक्कीच ह्यात अजून मला बरेच तुम्हाला दोघांनाही प्रश्न विचारायचे आहेत, पण मी एक छोटासा ब्रेक घेते आणि पुन्हा एकदा चर्चेला सुरुवात करते. हितगुजमध्ये घेऊया एक छोटासा ब्रेक. तुम्ही पाहत राहा झी24 तास, रहा एक पाऊल पुढे. हितगुजमध्ये आपण पुन्हा एकदा स्वागत. आणि आज आपण चर्चा करतोय न सांगता दारू सोडवा या विषयावर आणि आपल्याला मार्गदर्शन करताय डॉक्टर हेलसकर आणि डॉक्टर यादव. मी पुन्हा एकदा चर्चेकडे वळते. डॉक्टर यादव, मगाशी तुम्ही सांगितलं की वेगवेगळी कारणं असतात म्हणजे दारू पिण्यामागची, मात्र ह्याचे दुष्परिणामही वेगवेगळे असतात आणि वेगवेगळ्या दुष्परिणामांना ह्यांना सामोरं जावं लागतं. तर कोणते दुष्परिणाम खास करून तुम्हाला आतापर्यंतच्या अनुभवातून दिसून आलेत? मॅडम, ह्याच्यामध्ये दारूच्या नंतर जास्त मुख्यत्वे करून शारीरिक, मानसिक, सामाजिक, कौटुंबिक, आर्थिक अशा सर्व प्रकारचे दुष्परिणाम दिसून येतात. शरीरामधला असा कोणताही अवयव नाही की ज्याच्यामुळं दारूमुळे त्याची नासाडी होत नाही. असं सुरुवात घेतल्यापासून त्याच्या म्हणजे पोट आहे, गॅस्ट्रायटिस सुरू होतो, त्याला पेप्टिक अल्सर होतोय, त्या बाकीचे जे हिपॅटायटिस वगैरे असे सर्व आजार होतात. हिपॅटायटिस जाऊन पुढे लिव्हर सिरोसिस होऊन इसोफिजियल व्हरायसिस वगैरे ज्या ठिकाणी तोंडातून रक्तस्राव वगैरे होतो, अशा प्रकारचे संपूर्ण आजार होतात. दारू घेत असताना तो मनुष्य बाकीचं काही खात नाही, त्याचं न्यूट्रिशन हॅम्पर होतंय आणि त्यामुळे ओव्हरऑल जनरल न्यूट्रिशन त्याला व्हिटॅमिन डिफिशियन्सीज वगैरे सर्व हे होत असतं. त्याचबरोबर पेरिफेरल ज्या नर्व्ज आहेत त्या नर्व्जवरती त्याचा परिणाम होतो, मेंदूवरती परिणाम होतो, डोळ्यांच्या ह्याच्यावरती नसावरती परिणाम होतो, किडनीवरती परिणाम होतो, इव्हन कातडीवरती परिणाम होतो. म्हणजे शरीरातल्या सर्व भागावरती दारू पिल्यानंतर त्याचा दुष्परिणाम जाणवून होतात. हे सर्व शारीरिक दुष्परिणाम आणि त्याचबरोबर मानसिक दुष्परिणाम तर होतात. मानसिक दुष्परिणाम पण होत असतात. ज्यावेळेला दारू पित असते, विड्रॉवल मध्ये गेल्यानंतर डिलिरियम ट्रेमर्स नावाचे जे त्या ठिकाणी तो बेचैन होतो, त्याला समजत नाही, त्याला भास व्हायला लागतात आणि त्याच्यानंतर पुढचे एन्केफॅलोपॅथीज वगैरे होतात. किंवा सायकोसिस नावाचा एक मोठा अल्कोहोलिक सायकोसिस, कोर्साकॉफ सायकोसिस नावाचा प्रकार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डिमेन्शिया, म्हणजे विस्मरण. काही वर्षानंतर बरीच वर्ष दारू जर पिलं तर अर्ली म्हणजे एरवी 70च्या पुढे लोकांना जर विस्मरणाचा आजार होत असेल किंवा काही कमी प्रमाणात, तर दारूमुळं हा 50-55 मध्येच काही लोकांना हा विस्मरणाचा आजार होतो आणि मग ते पूर्ण त्याचा मेंदू असा सुकल्यासारखा होतो आणि त्याला सेरेब्रल अट्रोफी असं म्हणतात. त्याचबरोबर बाकीचे अजून आपल्याकडे आता हल्ली स्त्रियांच्या मध्ये दारू पिण्याचं प्रमाण फार वाढलेलं आहे. काय मग अशामध्ये जर समजा गर्भावस्थेमध्ये जर दारू
पिण्यामध्ये आली तर त्याचा परिणाम गर्भावरती पण होतो. हो अर्थात. आणि मग तो फिटल अल्कोहोल सिंड्रोम नावाचा एक प्रकार असतो की त्या ठिकाणी कंजेनायटल अनामोलीज, मेंटल रिटार्डेशन वगैरे अशा प्रकारच्या म्हणजे बाळावरती त्याचा दुष्परिणाम होत असतो. म्हणजे नक्कीच खरं तर स्त्रियांनी काय किंवा पुरुषांनी काय दारू पिणं हे टाळलंच पाहिजे शक्यतो. कारण की काय होतं आजकाल मी पाहिलं ना की स्टेटस सिम्बॉल म्हणून ना दारू प्यायली जाते आणि अर्थातच त्याचे वाईट परिणाम नंतर हळूहळू दिसायला लागतात. कारण की स्टेटस सिम्बॉलच्या नावाखाली आपण बऱ्याचदा पार्टीजला जातो आणि ह्या पार्टीज मध्ये दारूचं व्यसन जडतं. त्याचबरोबर डॉक्टर हेलसकर मला असं विचारायचं की अर्थातच आता मी म्हटलं की स्टेटस सिम्बॉल खरं तर म्हटलं जातं आजकाल दारू पिणं म्हणजे, तर फॅमिली जे काउन्सिलिंग तुम्ही करता त्यासाठी काय तुम्ही मार्गदर्शन कराल, कारण की फार महत्वाचं आहे. मला एक माझ्या डोळ्यासमोर झालेली एक घटना आहे तर तीच थोडक्यात सांगतो मी. विरारला मी सेंटरला बसलो असताना एक 25 वर्षाची विवाहित तरुणी माझ्याकडे येते. ती येते तिच्या नवऱ्याची दारू सोडण्यासाठी. बरं. या फॅमिलीचं पूर्ण स्थलांतर मुंबईपासून विरारला झालेलं असतं छोट्या गावामध्ये. यामध्ये तिचा सासरा स्वतः, मोठा दीर दारूपायी नष्ट होतात ते. त्यानंतर जेव्हा ती स्थलांतरित होते तिला घरचं सगळं इन्कम आहे तिच्यावर अवलंबून असतं. एक दीर गेलेला असतो त्याच्या दारूपायीच, दुसरा छोटा असतो दीर आणि मधला जो भाऊ आहे तिचा नवरा असतो तो. तर तिला सर्व्हिससाठी सकाळी 6 वाजता विरार सोडावं लागतं आणि ती जाते ग्रँट रोडला कामाला, जिथं तिला 9च्या आत पोहोचायचं असतं मॅडम. बरं. त्यानंतर तिथं काम करून ती संध्याकाळी 6-7ला निघते. 6-7ला घरी आल्यावर तिच्या मुलाचा तिला अभ्यास घ्यावा लागतो. नंतर रात्रीचा स्वयंपाक करावा लागतो. तर आम्ही तिला सांगितलं तू सकाळी तुझ्या नवऱ्याला औषध दे, कारण याचा इफेक्ट सकाळी जर दिला तर तो संध्याकाळपर्यंत याचा इफेक्ट कॉन्सन्ट्रेशन त्याचं ब्लडमध्ये वाढतं आणि त्याची दारू पिण्याची इच्छाच होत नाहीये. पण या बाबतीत ती म्हणली की मी कोणालाही विश्वासात घेऊ शकत नाही, कारण मी 6 वाजता घर सोडून जाते आणि नवरा माझा 8-8:30च्या पुढे उठतो. रात्री पण आला तर तो गोंधळ घालतो 12-1 मिडनाईटला आल्यानंतर. त्यामुळे अशा परिस्थितीत मी काय करायचं. बरोबर. आणि जी सासू आहे ती तिला नेमणे टोमणे मारत असते. बरोबर. कुठेतरी संशयी संशयी असते असते. ती. बरोबर. आणि दुसरा जो एक्सपायर झालेला दीर आहे त्याचा मुलगा त्याच्यापेक्षाही वाईट अवस्थेत आहे. त्याला सगळे प्रकारचे ॲडिक्शन्स आहेत. त्याचा याच्यावर इफेक्ट होऊ नये स्वतःच्या मुलावर म्हणून तिला तीही काळजी आहे. यापेक्षा महत्वाचं तिनं पण आम्हाला सांगितलं की या संशयापायी तिनं स्वतःचा गर्भ देखील गमावला आहे. संशय कोणाचा, नवऱ्याचा सुद्धा संशय होता आणि त्या सासूचा पण संशय होता तिच्यावर. त्यामुळे तो तिला गर्भ गमावलेला आहे मॅडम. त्यानंतर अशा अवस्थेत ती 1-1.5 तास तिथं रडत होती. ती म्हणली मी जगू कशासाठी, पण पुढे चालून माझ्या मुलाचं काय होणार आहे, पुढे चालून माझ्या मुलाचं काय होणार आहे यासाठी ती म्हणते नाही मला डॉक्टर साहेब तुम्हीच उपाय सांगता काय करायचं. अशी ती कथा आहे. हृदयावर काटे आणणारी आहे, अंगावर काटे आणणारी आहे. आणि आम्ही स्तब्ध झालो होतो. दुर्दैवी अशा अवस्थेत यामध्ये फॅमिलीला कसं समजावून सांगायचं हे आम्ही नेहमी फॅमिली काउन्सिलिंग याच्यामध्ये केलं जातं. आमच्या सेंटरला जागोजागी ठिकाणी आम्ही ते ग्रुप मीटिंग, ग्रुप डिस्कशन्स घेऊन आम्ही त्याच्यावर काय उपाय करायचे. मला काही संस्थांना पण सांगायचं आहे की काही समाज आहेत त्या समाजाच्या लोकांना पण काही पुढे बोलणार आहे मी याच्यावर, मला चान्स मिळाला तर पुढे बघूया काय करता येईल, तिला कसं सांगता येईल. साहेब साधारण पण मी त्या केस विषयी बोललेलो आहे की तिला काही औषधं पण तिच्या नवऱ्याला देता येतील, त्याचं मेंटल क्रायसिस थोडं कमी होईल या दृष्टिकोनातून. काही औषधं असे बाजारात आहेत. औषधांबद्दल मला थोडंसं बोलायचंच आहे डॉक्टर यादव यांच्याशी, पण मी एक छोटासा ब्रेक घेते आणि पुन्हा एकदा चर्चा करते. ही तगुज मध्ये घेऊया एक छोटासा ब्रेक. तुम्ही पाहत राहा झी24 तास, रहा एक पाऊल पुढे. हितगुज मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आणि आज आपण चर्चा करतोय न सांगता दारू सोडवा या विषयावर आणि आपल्याला मार्गदर्शन करतात डॉक्टर हेलसकर आणि डॉक्टर यादव. मी पुन्हा एकदा चर्चेकडे वळते. डॉक्टर यादव, खरं तर शुभकरण ट्रस्ट हे फार मोठं कार्य करते. मात्र ह्या शुभकरण ट्रस्ट मध्ये जे औषध दिलं जातं की जेणेकरून त्या व्यसनी व्यक्तीचं पूर्णतः जे व्यसन आहे दारूचं ते नष्ट होतं, तर त्या औषध उपचारांविषयी काय सांगाल. मॅडम कसं असतंय की हा औषधोपचाराला सुरुवात करताना सुरुवातीला पेशंटला
डिटॉक्सिफिकेशन नावाचा जो एक आहे की त्याच्यामध्ये संपूर्ण त्याच्या शरीरातली दारू धुवून काढली, धुवून म्हणजे लिटरली त्या भाषेतच ते बोलायला पाहिजे. आणि त्याचबरोबर दारूच्या अनुषंगाने त्याला जे काही दुसरे काही व्हिटॅमिन डिफिशियन्सीज वगैरे बाकीचे जे काही आजार हे आहेत, प्रॉब्लेम्स आहेत, त्याच्यासाठी त्याला सप्लिमेंटरी औषधोपचार करायचे आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याकडे काही एक औषध आहे, म्हणजे तो डायसल्फिराम नावाचा जे आहे, तर त्या अशा प्रकारच्या औषधामुळं ते घेतल्यानंतर त्याचं दारूचं जे पचन आहे ते पचन व्यवस्थित होत नाही. आणि मग ह्या औषधावरती जर समजा त्यांनी जर कोणी दारू घेतली तर मग त्याला थोडासा त्रास होतो. आणि मग त्या अनुषंगाने त्याची दारूबद्दलची त्याला एक घृणा निर्माण होते. त्यामुळे तो दारू घ्यायचं कमी करतो. हा त्याच्यामध्ये हा भाग आहे. तर अशा प्रकारचं औषध आपण त्यांना देऊन त्या ह्याच्यामध्ये. मग साधारण हा कोर्स किती दिवसांचा असतो का? हा साधारणपणे एक 4 महिन्याचा कोर्स आहे. साधारणपणे 250 मिलीग्रॅम पासून ते 1 ग्रॅम पर्यंत पेशंटच्या सुरुवातीला जे पेशंटची तपासणी केल्यानंतर त्याचं शारीरिक आणि हे मानसिक कसं आहे त्या प्रमाणात त्याला तो औषध कमी प्रमाणात डोस देऊन त्याला सुरुवातीचं त्याचं मोटिवेशन असणं फार गरजेचं आहे. पण आपण पाहतो की बऱ्याचशा प्रमाणामध्ये केसेसमध्ये मोटिवेशन फार कमी असते. आणि म्हणून साठी मग शेवटी आपल्याला प्रयत्न तर करायलाच पाहिजे. मग अशा परिस्थितीमध्ये बऱ्याच वेळेला मग अशा प्रकारे त्यांना औषधोपचार देऊन त्यांना थोडंसं मग लक्षात येते की बाबा आता आपल्याला औषध हे दारू बंद करायला पाहिजे, कमी करायला पाहिजे. नक्कीच त्या औषधामध्ये असा एक गुण आहे की त्याच्यामुळे पूर्णतः दारू सारखं व्यसन हळूहळू कमी व्हायला हळूहळू पण नक्कीच बंद होतं. आणि फार महत्वाचं आहे आणि कुटुंबासाठी फार महत्वाचं आहे. कारण की तुम्ही मगाशी म्हणालात की दुष्परिणाम फार मोठे होतात. आणि मला हे विचारायचं होतं की कुटुंबावरती याचा मोठा दुष्परिणाम दिसून येतो जेव्हा एखाद्या व्यक्तीला व्यसन जडतं दारूचं. तेव्हा मॅडम आर्थिक नुकसान, कौटुंबिक नुकसान आणि सामाजिक नुकसान हे फार मोठ्या प्रमाणामध्ये होतं. कारण ज्यावेळेला एखादा व्यक्ती दारू प्यायला लागते त्यावेळेला त्याचं संपूर्ण दिवस केवळ ते दारू मिळवण्यामध्ये आणि दारू पिण्यामध्ये जात असतो. डॉक्टर हेलसकरांनी उदाहरण दिलं, अशाच प्रकारचे उदाहरण आपल्याला आजूबाजूला पाहायला मिळतात की दारू प्यायला जर मिळाले नाहीत तर एक ती व्यक्ती स्वतःच्या बायकोला, आईला, घरातले कोणी म्हणलं असेल त्यांना मारायला कमी करत नाही, त्यांच्याकडून पैसे घेणार नाही, त्यांनी पैसे दिले तर घरातल्या वस्तू विकणार, चोऱ्या करणार. आणि येणं प्रकारेनं दारू आपल्याला कशी प्यायला मिळेल ह्याचा तो सतत प्रयत्न करत असतात. आणि ह्या सर्व गोष्टीमुळं आणि आर्थिक टंचाईमुळं घरातले सर्वच वैतागलेले असतात. जसं आता या केसमध्ये ती सासू वैतागलेली आहे, तिची बायको एक प्रयत्न करते पण सासू ते कॉपरेट करत नाही. आणि एकमेकांच्या याच्यामध्ये थोडंसं ह्या पद्धतीमध्ये ह्यांना आपल्याला मरायटल काउन्सिलिंग, फॅमिली थेरपी, मानसिकता सगळ्यांची नक्कीच. आणि एक मानसोपचार तज्ञ म्हणून तुम्हाला फार मोठी कामगिरी बजावावी लागते कारण की प्रत्येकाच्या मनाचा विचार करणं इथे फार महत्वाचं आहे. नक्कीच डॉक्टर यादव, मला तुम्हाला एक संदेश घ्यायचाच आहे आमच्या प्रेक्षकांसाठी. पण तत्पूर्वी डॉक्टर हेलसकरांना मला विचारायचं की हे अभियान फार मोठं आहे आणि तुम्ही आज गेले 27 वर्ष जवळपास हे अभियान राबवत आहे की न सांगता दारू सोडवा किंवा पूर्णतः व्यसन मुक्तीसाठी तुम्ही आज राबताय खरं तर. तर तुम्हाला अजून काय सांगावं असं वाटतं त्याच्याविषयी, संदेश काय द्यावा? संदेश त्यापेक्षा मी म्हणेल की आव्हानातून मी बोलतोय की यामध्ये हा जो एक दारूचा आहे, एक दारू पिणारा जो मनुष्य आहे तो एक स्त्रीचा अलंकारच आहे. ह्या अलंकारासाठी मी माझ्या समाजाविषयीच बोलेल. माझा समाज म्हणजे आम्ही 18/11 नेहमी आम्ही दरवर्षी भेटत असतो. व्ही शांताराम यांच्या जयंतीच्या निमित्ताने आझाद मैदानावर आम्ही भेटलो होतो. तिथं किरण शांताराम जे आले होते त्यांनी सगळ्यांना गायडन्स दिलेला आहे. आता यांनी सांगितल्याप्रमाणे काही समाजात काही अशा प्रथा आहेत, काही समाजात तशा प्रथा आहेत. पण हा समाज एवढा निगडीत आहे स्त्रियांच्या अलंकाराच्या बाबतीत, कारण तो समाज बेसिकली बांगड्या भरणारा आहे. आज त्याला घरोघरी फिरावं लागतं. तो घरोघरी जाऊन प्रत्येक स्त्रियांचे दुःख समजून घेतो की तिला काही प्रॉब्लेम आहेत का. यापेक्षाही त्यांनी आणखीनही
कपाळाच्या टिकळ्याचा त्यांनी निर्मिती केलेली आहे, त्या विक्री करतात. कॉस्मेटिक्स मध्ये आलेले आहेत, कॉस्मेटिक म्हणजे इमिटेशन ज्वेलरी मध्ये आलेले आहेत ते लोक. आवाहन करताय की खरंच व्यसनापासून मुक्त व्हा आणि आपल्या त्याच्यात काही तांबे पितळाचे सशक्त बनवा. नक्कीच सर, खरं तर आपल्याकडे वेळ फार कमी आहे, त्यामुळे आज आपल्याला इथेच थांबावं लागतंय. मात्र तुम्ही दोघंही इथे आलात आणि खूप छान मार्गदर्शन केलं, त्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद. थँक्यू. हितगुज मध्ये आज आपण इथेच थांबतो. तुम्ही पाहत राहा झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.